नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अख्ख्या मुगाचं मेदगं. खूप सुंदर लागतं. आता हे मी चांगलं स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलंय. आता मी गॅसवर ठेवते आणि चालू करून देते आपला. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकलंय मी. थोडंसं तेल टाकायचंय त्यात. कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. हे बघा, थोडंसं तेल टाकलं, 1 चमचा बी. तेल का टाकायचं असतं तर ते छान शिजतात, मग एकदम मऊ होऊन जातं. आता हे आपल्याला 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या त्याला. झाकण लावलं, 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्या. हे बघा, आपण आता कढई ठेवली आहे मुगाच्या मेदग्यासाठी. त्याला तडका फोडणी द्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत. 1 चमचा जिरे टाकलंय मी. जिऱ्यानंतर आपण मी थोडं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या आहे. हे बघा, थोडीशी कोथिंबीर कुटून घातली त्याच्यामध्ये. टेस्टही छान लागते आणि सुगंधही छान येतो त्याचा. हे बघा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण त्याची टेस्ट त्यात टाकली आहे. एवढा इतका सुंदर सुगंध सुटला आहे. थोडं परतून घ्यायचं. मिरची तेलात परत. हे बघा, आता आपलं लसूण कोथिंबीर छान फ्राय झालंय तेलामध्ये. छान तेलामध्ये फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत. ते छान परतू द्यायची हळदही त्यात, म्हणजे कलर छान येतो त्याचा. थोडासा हिंग टाकलाय मी तेलात. इकडे आपल्या मुगाचं मेदगं आपण कुकरमध्ये जे शिट्ट्या दिल्या ते छान उकळलंय आता. त्याला छान उकळी आली, किती छान शिजलंय ते. त्यात तेल मीठ टाकलं की छान शिजतं, असं घट्टसर येतं. आता हे आपलं तेलातलं जे आहे हे सगळं फ्राय झालंय छान. हे बघा, आपण ते तेलात फ्राय केलेलं आहे सगळं, आलं लसूण कोथिंबीर सगळं. हे आपण तेलात टाकणार आहोत आपल्या मुगाच्या मेदग्यामध्ये. तडका फोडणी आपली छान बसली आहे. सुगंध सुंदर सुटलाय त्याचा. त्यात आपण आता मीठ टाकून घेणार आहोत. बघा, अर्धा चमचा मीठ टाकलंय मी. चवीनुसार आपण ते कमी जास्त त्याप्रमाणे टाकून घ्यायचंय. आता उकळी येऊ द्यायची त्याला छान. आपलं असं मुगाचं मेदगं तयार झालंय आता. हे बघ, घट्टसर झालंय छान. हे बघा, आपलं मुगाचं मेदगं तयार झालंय आता. खूप छान लागतं असं. हे पौष्टिक असतं खायला. त्यात हिरवी मिरची लसूण सगळं टाकलं की खूप सुंदर लागतं असं. त्यासोबत पापड पोळी खूप सुंदर लागतं. करून बघा तुम्ही एकदा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला.